नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महादेव झोळ आणि आपण पाहताय अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा अभिनव स्कूल वाशिंबे हा यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला इयत्ता 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर इयत्ता 12वी मराठी पुस्तकातील आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी आणि या पाठाच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। आता विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या अभिनव स्कूल वाशिंबे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेला आहे अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेनं। अभिनव स्कूल वाशिंबे या ठिकाणी इयत्ता 1ली ते 12वी इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम तसेच सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तीनही शाखांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। आपणास या प्रशालेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधून आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत वसतिगृहासाठी सुद्धा प्रवेश देणे सुरू आहेत, तेव्हा इच्छुक विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू करूयात आजचा आपला हा पाठ वीरांना सलामी आणि लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। अनुराधा प्रभुदेसाई यांचा जन्म 1956 रोजी झाला असून त्या मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध लेखिका आहेत। लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका। या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी त्यांनी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। बघा, ह्या महिला असून देखील यांनी श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाम या ठिकाणी जे मिलिटरीची आपली ॲक्टिव्हिटीज असते, बॉर्डर आहे आपली, त्या ठिकाणी जाऊन जवानांना विश्वास दिला, त्यांच्याशी संवाद साधला आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा त्यांनी विश्वास देण्यासाठी देखील पुढाकार घेतलेला आहे। त्याचबरोबर कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये त्यांनी वितरण केलेले आहे। ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण देखील त्यांनी केलेलं आहे। आता शौर्यगाथा ज्या आपल्या सैनिक असतात त्या सैनिकांच्या, वीरांच्या शौर्यगाथा जर आपण शाळेमध्ये वाटल्या तर नक्कीच शाळेच्या जीवनापासून मुलांमध्ये आपल्या देशावरचं प्रेम हे जास्त वृद्धिंगत होईल आणि आपल्या सैनिकांशी जास्तीत जास्त जवळचा संबंध येईल असं या ठिकाणी लेखिकेला वाटत होतं आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पणती, सैनिकासोबत युवा प्रेरणा अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलेलं आहे। सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते। त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेते। त्या शपथीपूर्वीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ। कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा, परोमो धर्म याचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात। कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो। जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते। अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो। आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे लेखिकेला वाटते। अतिशय छान समर्पक असा हा पाठ आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्या जी परिस्थिती चाललेली आहे कोविड-19च्या रोगप्रसारामुळे अनेक देशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या असुरक्षिततेच्या वातावरणामध्ये देखील अनेक सैनिकांमुळे, त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहू शकतोय आणि मग या लोकांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे। आपल्या कुटुंबापासून कोसो दूर आणि कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसताना ही लोक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं संरक्षण करत असतात, सीमेवरती ते वेळ काढत असतात, त्याचबरोबर सेवा, परोमो धर्म याचे ते पालन करत असतात। मग अशा या सैनिकांची परिस्थिती काय आहे, ते जीवाची बाजी लावून कसे काम करतात आणि यांच्याबद्दल एक अभिमानास्पद ऊर भरून येईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सुद्धा जवानांसाठी काहीतरी ठोस करायला पाहिजेत असे या ठिकाणी लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना वाटतं। आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार आपण आता पाठ विद्यार्थी मित्रांनो शिकायला सुरू करूयात। मी या ठिकाणी आपल्याला विस्तृतपणे हा पाठ समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली,
पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता कारगिल आणि द्रास. सोबत असलेला लडाख ड्रायव्हर स्टान्झिन 5 वर्षापूर्वी झालेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. आपल्या या पाठाच्या लेखिका ज्या आहेत अनुराधा प्रभुदेसाई, या एक सर्वसामान्य पर्यटक म्हणून भारताच्या सीमेकडील भागामध्ये त्या ठिकाणी पर्यटन करायला गेल्या होत्या. मग एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास होता. नॉर्मली आपण पर्यटनासाठी जातो, आनंद घेण्यासाठी जात असतो, तसा हा प्रवास होता. मग प्रवासामध्ये काय होतं तर लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉग नावाचा लेक आणि सरतेशेवटी त्यांना द्रास कारगिल, आता शेवटचा टप्पा शिल्लक करायचा होता. म्हणजे द्रास कारगिलला त्यांना पोहोचायचं होतं, शेवटचा टप्पा राहिला होता. कारगिल आणि द्रास सोबत असलेली लडाखी ड्रायव्हर स्टान्झिन 5 वर्षापूर्वी झालेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिल या ठिकाणी एक मोठं घमासान युद्ध पेटलं होतं आणि त्या कारगिल युद्धाचे साक्षीदार असणारे हे जे ड्रायव्हर आहेत स्टान्झिन, ते या ठिकाणी लेखिकेला किंवा सगळ्या पर्यटकांना त्या युद्धाच्या आठवणींचा उजाळा देत होते. कशा पद्धतीनं ते युद्ध होतं, कशा पद्धतीनं सैनिक मारली गेली होती आणि आपल्या भारतीय सैनिकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी विजय मिळवला होता, ह्या सगळ्यांची ते माहिती देत असताना आम्ही द्रासला पोहोचलो, शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. बघा, असेच लेखक या ठिकाणी द्रासला पोहोचले, त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये 2 खोल्या देखील मिळाल्या आणि त्या ठिकाणी ते राहिले. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला होता. बघा, लेखिका ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन त्यांना मिळालं. टायगर हिलचे सुळके पाहिले. टायगर हिलमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारुगोळा आणि त्या ठिकाणी सैनिकांमध्ये घमासान युद्ध पेटलं होतं. आणि मग मिळालेल्या माहितीमुळे इथे काय प्रकारचा उत्पात घडला असेल, कशा पद्धतीचं या ठिकाणी अतिशय भयानक युद्ध घडलं असेल याचा अंदाज लेखिकेला आला आणि ह्या कल्पनेनंही सुद्धा लेखिकेच्या अंगावर काटा आला. निशब्द अस्वस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत आम्ही पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉइंट, 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखराची रांग. बघा, या ठिकाणी अतिशय विस्तृत असं वर्णन या ठिकाणी लेखिकेनं केलेलं आहे. ज्यावेळेस 1999 मध्ये कारगिलमध्ये युद्ध पेटलं, त्या युद्धामध्ये टायगर हिल असेल किंवा टायगर हिल बरोबरच विजय स्मारक, त्यानंतर तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, हंप इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, ह्या सगळ्यांच्याकडे पाहताना आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी जे 1999 साली जे कारगिल युद्ध घडलं होतं ते किती भयानक होतं आणि अंगावर काटा आणणारा हा जो दृश्य होतं ते या ठिकाणी लेखिकेनं आपल्याला सांगितलं आहे. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटावर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयान पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. बघा, ज्या वेळेस आपल्या सैनिकांना कारगिल युद्धामध्ये टायगर हिल काबीज करायची होती, त्याचबरोबर इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिल या ठिकाणी, टायगर हिलचा सुळका या ठिकाणी जायचं होतं, त्यावेळेस शत्रूचे जे सैनिक होते ते उंचावर होते, शत्रूचे सैनिक डोंगराच्या वरच्या भागावरती होते आणि भारतीय आपले सैनिक जे आहेत ते खालून तो जे पर्वत आहे तो पर्वत चढत होते. आणि मग खालून पर्वत चढत असताना शत्रू तर आपल्याला म्हणणार नाहीये की बाबांनो या रे तुम्ही चढत आणि मग आपण युद्ध खेळू, असं तर होणार नाही. तर शत्रूचे जे काय बंकर्स होते, शत्रूच्या ज्या बंदुकी होत्या, त्या सगळ्या सतत गोळ्या आणि दारुगोळे आग ओकल्यासारख्या त्या ओकत होत्या आणि ह्या अतिशय भयानक परिस्थितीवर आमचे जे काही धैर्यधर होते, आमचे जे सैनिक होते आणि आपल्या भारत मातेचे रक्षण करणारे भारत मातेचे जे पूत होते ते सगळे पर्वतावरती चढत राहिले होते. रात्र त्यांनी पर्वतावरती थंड असणाऱ्या बर्फाचे छादित म्हणजे संपूर्ण बर्फ त्या शिखरांवरती पसरलेला होता आणि त्याच्यावरती आपले हे जे सैनिक आहेत ते त्या सुळक्यावरून चढत होते आणि अतिशय हा भयानक परिस्थिती या ठिकाणी लेखिकेनं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी परिस्थिती आपण ऐकूनच आपल्या अंगावरती शहारे येत आहेत. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. बघा, मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षांची
तेजूमय स्फुल्लिंग होती ती. जे आपले सैनिक होते त्यांना मृत्यू समोर दिसतोय, समोरून अतिशय तुफान गोळीबार चालू आहे, तुफान दारुगोळा फेकला जातोय आणि या अशा मृत्यूच्या तांडवामध्ये देखील मृत्यू समोर दिसत असताना त्या मृत्यूच्या जबड्यामध्ये हात घालण्याचं धाडस आपल्या या 22-23 वर्षांचे जे आपले तरुण तेजोमय आणि शक्तिशाली आपले जे सैनिक होते ते त्या ठिकाणी जात होते. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केले. बघा, हे जे स्मारक तुम्हाला चित्रामध्ये देखील दिसतंय ते चित्रामधलं स्मारक आहे. आपले जे सैनिक होते जे शहीद झाले होते कारगिल युद्धामध्ये, त्या कारगिलमधील शहीद जवानांसाठीचे हे स्मारक आहे. आणि लेखिका म्हणते की ज्यांना आपण आशीर्वाद द्यायला पाहिजेत, अगदी 22-23 वर्षाचे म्हणजे वयानं तर लहानच आहेत, अशांना आपण आशीर्वाद द्यायचे, त्याच्याऐवजी त्यांना नतमस्तक होऊन सलामी दिली. किती कष्टप्रद होतं, अतिशय हृदयद्रावक हे चित्र आहे. कारण हे आपले मुलं आहेत, आपल्या भारत मातेची मुलं आहेत सैनिक, आणि म्हणून याची जाणीव लेखिकेला झाली. आणि अतिशय थरथरत्या हातांनी आणि डोळ्यामध्ये आलेल्या पाण्यांनी, डबडबत्या डोळ्यांनी लेखिकेने आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व पर्यटकांनी आपल्या या शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकाला सलाम केले. आणि खरंच मित्रांनो, यांना सलाम करणं आपलं कर्तव्य बनतंय. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेले. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. बघा, एवढं सगळं झालं. आम्ही त्या ठिकाणी स्मारकाला सलामी दिली, डबडबत्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी सलामी दिली. आणि त्यानंतर तेवढ्यातच एक तिथे तरुण लष्करी अधिकारी आला. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे लष्करामध्ये जे काही अधिकारी असतात, जे स्वतः लष्कर असतात किंवा आपण सैनिक म्हणूयात, हे सर्व बऱ्यापैकी तरुण असतात. कारण सीमेवरती लढायचे तर अंगामध्ये सळसळतं रक्त असायला हवं, तरुण रक्त असायला हवं. मग या ठिकाणी अधिकारी देखील जो होता तो अधिकारी देखील तरुण लष्करी अधिकारी आला आणि त्यांनी सांगितलं या पर्यटकांना की तुम्हाला जर कारगिल युद्धाची फिल्म बघायची असेल, कारगिल युद्धामध्ये कशा पद्धतीचा त्या ठिकाणी घमासान झालं होतं हे दृकश्राव्य बघायचं असेल, व्हिज्युअल बघायचं असेल, तर दृकश्राव्य साधन दालनात त्यांना नेलं गेलं. दृकश्राव्य दालन म्हणजे काय? ज्या ठिकाणी दिसेल आणि श्राव्य म्हणजे ऐकायला पण मिळेल. असा जो आपला चित्रपट वगैरे असतो तो दृकश्राव्य असतो, दिसतो देखील आणि आपल्याला आवाज देखील ऐकायला मिळतो. अशा पद्धतीच्या दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद होता. आशावाद सोडून देण्यासारखाच, म्हणजे आता आपण काही खरं नाही आपलं, असं त्या सगळ्या गोष्टीतून वाटत असताना देखील आपल्या सैनिकांनी कारगिलवरती विजय मिळवला होता आणि आपल्या भारत मातेचं रक्षण केलं होतं. अशा असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं ते सगळं. हे सगळं कर्तृत्व कसं होतं की राष्ट्रवाद आहे, अदम्य साहस आहे आणि मूर्तिवंत हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला वाटावं असं या आपल्या जवानांचं कर्तृत्व होतं. मग सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं ते एकूण एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. चाबकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विवळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. बघा, या ठिकाणी आपल्याला लेखिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय अंगावरती काटे उठतील अशा पद्धतीनं समजावून सांगतायत. त्यांच्या लेखनाची शैली देखील अतिशय सुंदर आहे. लेखिकेने सांगितलं की ही सगळी आम्ही कारगिलच्या युद्धाची जी चित्रफित आहे ती पाहिली आणि सरतेशेवटी कारगिलच्या ज्या युद्धाचा थरार आहे त्या थरारामधील त्या चित्रफितीमध्ये एक शहीद झालेल्या वीराच्या आईने एक उद्गार काढले होते. ती म्हणाली, ते ऐकून लेखिकेला एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं वाटलं होतं. त्या म्हणाल्या कि जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा तो प्यार करो. हम कभी कभी हमारे देश से सिर्फ हमें प्यार है असं म्हणत असतो, परंतु आपल्या देशासाठी काही करण्याचा आपण प्रयत्न करत नसतो. म्हणून या ठिकाणी लेखिकेने हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उस देश से थोडासा तो प्यार करो म्हटल्याबरोबर चाबकानं 100 फटके मारले असते तरी आपल्याला वाईट वाटलं नसतं.
तरी जेवढ्या वेदना झाल्या असत्या त्याच्यापेक्षा कितीतरी हजार पटीनं जास्त वेदना ह्या मनाला झाल्या, आणि शरीरावर वेदना होतात त्याच्यापेक्षा मनावर झालेल्या वेदना ह्या खोलवरती असतात असं या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि मग त्या विवळ अवस्थेतच त्या विजयास्तंभासमोरच लेखिकेने एक शपथ घेतली. आता लेखिकेनं कोणती शपथ घेतली ते आपण पाहूयात. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवण गाईन, आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. बघा, मन ज्या वेळेस आपलं दुखी होतं, आपल्या मनाला खोलवरती इजा होते, त्यावेळेस असे काहीतरी आपल्याकडून चांगले निर्णय घेतले जातात. लेखिकेने देखील असा एक निर्णय घेतला, तो असा शपथ घेतली ती अशी की शिस्त, निष्ठा आणि समर्पण, त्याग हे आपण फक्त म्हणतो. आपण म्हणतो मी शिस्तप्रिय आहे, मी निष्ठावान आहे, मी समर्पण करणारा आहे, मी त्याग करणारा व्यक्ती आहे, परंतु हे आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो, फक्त सपकपणे म्हणजे म्हणायला ते वापरत नाही आपल्या आयुष्यामध्ये. परंतु लेखिकेने देखील सांगितलं की सपकपणे वापरल्या जाणाऱ्या या शब्दांना मी यथोचित न्याय देईल. मी सपकपणे न वापरता आता ते माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या पद्धतीनं वापरेल, आणि केवळ शब्द म्हणूनच नाही वापरणार तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन, आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल. बघा, अतिशय चांगले या ठिकाणी काम करण्याचं लेखिकेने ठरवलं की आपल्या सैन्य दलातील जे वीर आहेत त्यांचे हे जे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व आपल्या देशाच्या लोकांपुढे, आपल्या देशातील तरुणांपुढे पोचणं गरजेचं आहे. आणि मग मी ब्राह्मण होऊन त्याची कवनं गाईल, भाट होऊन म्हणजे ब्राह्मण होऊन त्यांची कवनं गाईल असं या ठिकाणी लेखिका म्हणते. आणि पुढे निदान 5 वर्ष अनेक नागरिकांना सोबत घेईल, आणि या भारताच्या या पवित्र अशा भूमीवरती घेऊन येऊन अनेक वीरांना त्या ठिकाणी सलामी देईल. 50 प्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन अशी या ठिकाणी लेखिकेनं शपथ घेतली होती. भावनिक कल्लोळ शमला. भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भावना वेगात शपथ तर घेतली, पण जमेल का हे सारं आपल्याला? विचाराअंती मन खंबीर केलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला, आणि मग प्रतिज्ञापूर्तीच्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू झाली. बघा, कधी कधी आपण काय करतो, अतिशय भावनावश होतो, आणि या भावनावशामध्ये, भावनेच्या आवेगामध्ये येऊन, भावनेच्या आहारी जाऊन आपण काहीतरी करण्याची, चांगली करण्याची शपथ घेतो. कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन आपण वाईट देखील कृत्य करतो, परंतु वाईट कृत्य करण्यापेक्षा आपण चांगलं कृत्य केलेलं कधीही चांगलं. लेखिकेला देखील वाटतंय की मी आता हे भावना आवेशामध्ये येऊन शपथ घेतली आहे. आपल्या मनातला जो कल्लोळ चालला होता तो कल्लोळ आता मिटलेला आहे. अस्वस्थतेची ही जी लहर आहे ती आता शांत झालेली आहे. परंतु हे शपथ घेतलेली ती आता मला खऱ्या अर्थानं खरी करता येईल का हे त्यांच्या मनात आलं. परंतु काही क्षणातच परत एक लख अशी वीज चमकली गेल्यासारखं झालं, आणि निश्चय झाला, आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू झाली. आणि आता लेखिकेनं प्रतिज्ञेची पूर्तता करायचं ठरवलं. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो, आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण असते. ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण असतो. श्रावण म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एक आनंदाचं चैतन्य निर्माण करणारा हा श्रावण. आणि त्या श्रावणामध्येच भारतीय संस्कृतीमध्ये जे अनेक चांगले चांगले सण असतात त्यापैकी राखी पौर्णिमा हा सण असतो. राखी पौर्णिमा हा सण घरातल्या प्रत्येकाचा, स्त्री असो, पुरुष असो, वयोवृद्ध असो, बालक असो, या सगळ्यांच्या आवडीचा हा सण असतो. मग त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण आणि भावाचं नातं किती घट्ट बांधलं जातं. बहीण भावाला राखी बांधते आपलं आयुष्यभर रक्षण करण्यासाठी, आणि भाऊ देखील बहिणीचं रक्षण करण्याची शपथ घेतो. आणि मग या ठिकाणी बहिणीचं भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची एक भावनिक वीण आपल्याला निर्माण झालेली, भावनिक एक गुंफा निर्माण झालेला आपल्याला जाणून येतो. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली तर, त्याला प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, आणि राखीचा सन्मान देखील होईल. आणि मग लेखिकेने ठरवलं, सीमेवरती लढणारे सर्व सैनिक माझे बांधव आहेत, माझ्यापेक्षा छोट्या आहेत, आणि माझ्या छोट्या बांधवांकडून माझी रक्षा तर केली जातेच आहे. तर माझी एकट्याची नव्हे तर संपूर्ण देशाची रक्षा केली जाते, आपल्या भारत मातेची रक्षा केली जाते. आणि मग आपल्या सैनिकांना प्रत्यक्षात सीमेवरती जाऊन भेटून राखी बांधून आलो तर, त्यांना आशीर्वाद दिले तर,
तर आपल्या कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा जो मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं. 24 जण आमच्या बरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. आता लेखिका एकदा फक्त पर्यटक म्हणून तिथे जाऊन आली होती आणि त्या पर्यटक म्हणून गेल्यानंतर त्यांना युद्धाची जी परिस्थिती कळाली, कशा पद्धतीनं आपले सैनिक त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये थांबून आपल्या देशाचं रक्षण करतात, निष्ठा, त्याग, सेवाभाव काय असतो, त्याचबरोबर राष्ट्रप्रेम काय असतं हे आपल्याला आपले सैनिक दाखवून देतात. मग त्या आपल्या सैनिकांबरोबर आपण थोडंसं तरी आपण आपलंपणाचं वागणं दाखवलं पाहिजेत. या विचारापोटी आता लेखिकेनं तिथं सतत यायचं ठरवलं आणि आता पहिला जो त्यांचा संकल्पपूर्ती आहे तो पहिली संकल्पपूर्ती करण्याचा त्यांना योग आला. ऑगस्ट महिन्यामध्ये राखीच्या सणाला त्या आता साधारणपणे 24 जणांना घेऊन लडाखला निघाल्या आणि सुरू झालं त्यांचं मिशन लडाख. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. सैनिकांमध्ये जायचं पण सोपं नाहीये, तिथे जाऊन त्यांना भेटायचं म्हणजे सिंहाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं आहे. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हाला 14 कोरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. बघा, 14 कोर तिथला जो गट आहे त्या गटमधील हेडक्वार्टरमधून त्यांना प्रतिसाद आला आणि 14 कोरच्या कर्नल झा यांनी त्यांना बोलवलं. अनेक प्रयत्न केले आणि मग त्या ठिकाणी लेखिकेला बोलवलं की तुम्ही येऊ शकता आणि सैनिकांना या ठिकाणी भेटून त्यांना राखी बांधू शकता, असं या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगतात. आमचं मन धास्तावलं. बघा, मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली. ज्यावेळेस आम्ही सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेलो, आम्हाला खूप काय बोलायचं होतं, पण मनात जे प्रश्न आम्ही साठवून ठेवले होते, अनेक प्रश्न आम्ही जे त्या ठिकाणी गेल्यानंतर कर्नल झा यांना विचारणार होतो, त्या प्रश्नांची जी गुंडोळी आहे, भेंडोळी आहे, ती कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली. सैन्यामध्ये असून देखील, सतत समोर शत्रू असून देखील, आपला जीव सतत धोक्यात असून देखील किती प्रसन्न व्यक्तिमत्व आहे हे कर्नल झा यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं, असं या ठिकाणी आपल्याला लेखिका सांगतायत. तुम्ही लष्कराचं मुख वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. बघा, इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व, इतका हुशार व्यक्ती आणि जो लष्करामध्ये मोठ्या पदावरती, कर्नल पदावरती आहे. म्हणून कर्नल झा यांनी आम्हाला त्या ठिकाणी सगळे भेटून झाल्यानंतर सोडवायला देखील आले आणि ते म्हणाले की तुम्ही लष्करांचं मनोबळ खूप पद्धतीनं, मोठ्या पद्धतीने वाढवत आहात, अशी पाठीवर त्यांची थाप मिळाली. निघताना ते आम्हाला दारापर्यंत सोडवायला आले. कधी कधी आपल्या लोकांना वाटतं की मिलिटरीतली लोक खूप कडक असतात, शिस्तीचे असतात. होय, ते कडक असतात, शिस्तीचे असतात, परंतु त्यांच्यामध्ये देखील एक प्रेमळ माणूस दडलेला असतो. त्यांच्यामध्ये देखील आपल्या भारतीय संस्कृती दडलेली असते आणि म्हणून लेखिकेला आणि त्यांच्या ग्रुपला कर्नल झा दारापर्यंत सोडवायला आले आणि सोडवायला आल्यानंतर हातात घेऊन ते म्हणाले की विसरू नका, वन्स मोर कनेक्टेड, परत एकदा तुम्ही आम्हाला भेटायला या, ऑलवेज कनेक्टेड, सतत आम्हाला तुम्ही भेटायला या, आमच्याशी सतत संपर्कात राहा, कनेक्टेड राहा, असं त्या ठिकाणी कर्नल झा यांनी सांगितलं. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला, अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून. बघा, कर्नल झा यांना आम्ही लडाखला तर भेटलो, त्यांनी शब्द दिला परत कनेक्ट राहायचा आणि त्यांचाच तो शब्द 10 वर्षांनी देखील त्यांनी अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवरती आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी तो शब्द पाळला आणि कनेक्टेड आम्ही राहिलो कर्नल झा बरोबर. पॅगॉग लेकच्या अलीकडे एक रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉनव्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ कपडे, चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कम्मालीचं आतिथ्य सारच स्वप्नवत होतं. बघा, आम्ही परत गेलो होतो पॅगॉग लेकच्या तिकडे भेटायला. अलीकडेच एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो आणि मग रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला एका व्यक्तीशी बोलायचं होतं. मी त्याच्याशी फोनवरून बोलले देखील आणि मग आमच्या कॉन्वॉय मोठ्या गेटमधून आत गेला. कॉन्वॉय म्हणजे त्यांच्यासाठी जे गाडीची सोय केली होती ती गाडी आत गेली. चकाचक स्वच्छ रस्ते होते मिलिटरीतले. त्या ठिकाणी सैनिकांना बसून
आळशी न बनवता जर युद्ध नसेल तर त्यांना कामं सांगितली जातात आणि शिस्तप्रिय अशी ती सैनिक कामं देखील करतात. म्हणून तिथे स्वच्छ रस्ते होते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा एक अदब होती. ते जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये देखील एक शिस्त अदब अशी दिसून येत होती. आणि मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारच स्वप्नवत, स्वप्नात पाहिल्यासारखं हे सगळं आम्हाला दिसून येत होतं. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुम्हाला तुमचा फोन घेतला होता. म्हणजे ज्यावेळेस मगाशी लेखिकेनं फोन केला होता त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की अनुराधा प्रभुदेसाई मॅडम मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू, तुमचा आवाज माझ्या मंगल मावशी सारखा आहे. बघा या ठिकाणचे सगळे जे आपले सैनिक आहेत ते किती छान बोलतायत आणि त्यांना आलेले हे भेटायला आलेले आपले भारतवासीय सैनिक, भारतवासीय पर्यटक हे आपल्या घरातील आपली आई, चुलती, मावशी, काकी, आजी यांच्यासारखी वाटते. आणि म्हणून हा मुलगा पुढे आला. पुढे आल्यानंतर म्हणतोय की अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच आहात का? मीच तुमचा फोन घेतला होता. आणि एक सांगू तुम्हाला, तुमचा आवाज मला माझ्या मंगल मावशी सारखा वाटतो, मला माझ्या मंगल मावशीची आठवण करून देतो, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. खरं की काय? बरं ती मंगल मावशी तर मी अनुमावशी, मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत ह्याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपके गले लग सकता हूं? देखिए किती छान या ठिकाणी एक अशी भारतवासी, आपण म्हणतो ना आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व भारतीय आहोत किंवा आपण सर्व एका भारत मातेचे पुत्र आहोत. तर हा प्रत्यय या ठिकाणी किती स्पष्ट येतोय. त्या ठिकाणी तो मुलगा म्हणतोय की तुम्ही माझ्या मंगल मावशी सारखे आहात. तर मग ह्या म्हणतायत ती मंगल मावशी, तर मी अनुराधा अनुमावशी. आणि मग पापण्या भिजू नयेत, डोळ्यात अश्रू येऊ नयेत याची देखील त्या मुलानं दखल घेतली. आणि तो म्हणाला, मौसी क्या मैं आपके गले लग सकता हूं? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मी काय ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण तू भेट. आम्ही सगळे तुझ्यासाठी आलेलो आहोत, तुम्हा सर्व सैनिकांसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला, सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणारा तो सैनिक होता. खरंच विद्यार्थी मित्रांनो, अगदी अचानक डोळे पाणावेत, आपलं मन भरून यावं असा हा जो सोहळा आहे तो त्या ठिकाणी आपल्या लेखिकेंनी त्या आपल्या सैनिकांसाठी घडून आणलेला आहे. माझ्या गळ्यात पडला आणि माझ्या गळ्यात पडल्यानंतर तो सर्वांना भेटला, सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. आणि मग आम्हाला हळूहळू नंतर कळालं की आज त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं, मंगल मावशीच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला लग्नाला जायचं होतं. त्याला रजा देखील मिळाली होती, परंतु त्याची रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. आणि आपल्या बहिणीचं लग्न बुडतंय याची खंत मनात न ठेवता आपण भारत मातेच्या रक्षणासाठी आपण सीमेवरती आहोत याचा तो अभिमान बाळगणारा तरुण, तो सैनिक, त्याच्या माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत असलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत होता. त्याच्यासोबत जे मिलिटरीतले पण मित्र आहेत, त्याचे जे अधिकारी आहेत, त्याचबरोबर लेखिकेबरोबर गेलेले 24 जण भेटायला गेलेले, हे सगळे माझे नातलग आहेत. संपूर्ण भारत देश हा माझा भाऊ बहीण आई आजोबाशे नातलग आहेत असा विचार करणारा हा सैनिक त्या ठिकाणी अतिशय आपल्याला काहीतरी सांगून जातो. ह्या सोहळ्यांची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया? असा तो दुसरा देखील मुलगा म्हणाला की मासी आप बड़ी पार्शल हो, किसी और को आप ज्यादा प्यार जताती हो और हमें ज्यादा प्यार नहीं जताती. तो लेखिकेने सुद्धा सांगितलं की क्या हुआ बेटा, वो आपके गले मिल सकता है, हम क्या पाप किया? एक सैनिक आपके गले मिल सकता है, आम्ही काय पाप केलं का? आम्हाला सुद्धा तुम्ही मावशी सारखाच आहात असं तो म्हणाला. आणि जवळजवळ अर्धा तास त्या ठिकाणी ती कॉबेट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. सगळेजण कॉम्बॅट वर्दी विसरून आणि जवळजवळ अर्धा तास सगळेजण ते कॉम्बॅट वर्दी विसरून आम्हाला भेटत होते. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्यांच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होतं, धुमारे फुटायला थोडा.
अवधी लागणार होता। या ठिकाणी आपण हे चित्र पाहू शकता। या चित्रामध्ये अनुराधा आपल्या ज्या लेखिका आहेत त्या लेखिका अनेक स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन त्या ठिकाणी आपल्या भारत मातेच्या बॉर्डरवरती रक्षण करणाऱ्या सैनिकांना भेटायला गेल्या होत्या। त्यांना त्या राखी बांधत होत्या आणि राखी बांधून झाल्यानंतर आपल्या सीमेवरचे सैनिक त्या पुरुषांमध्ये त्या स्त्रियांमध्ये आपली आई वडील भाऊ बहीण त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत होते। प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो। तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता। आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्यांच्याशी गप्पा मारत होते। कल आपको इसी रास्ते से वापस जाना है असो तो म्हणाला। बढ़िया, कल फिर मिलेंगे। नहीं, कल मैं नहीं रहूंगा, मेरा बड़ी होगा मतलब मेरा साथी। लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पड़े तो यहाँ जरूर आना। बघा, परत आम्ही लगेच दुसरीकडे जाणार होतो आणि हा सैनिक देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी सोडवायला आला होता आणि आपुलकीचे 4 शब्द तो आमच्याशी बोलत होता। आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता। अरे तू परत आलास? ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूं। जवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता। मेरा बड़ी मतलब माझ्यापेक्षा दुसरा एक माझा मित्र येणार होता तिथे रक्षण करण्यासाठी आणि मी जाणार होतो, परंतु मी गेलोच नाही। तो तिथेच दिसल्यानंतर मग लेखिका म्हणतात, अरे तू गेला नाहीस, तू परत आलास? तर तो म्हणतोय, नाही मी गेलोच नाही, कारण मेरा बड़ी बीमार है। माझ्याबरोबर जो येणारा मेरा बडी आहे तो बिमार आहे। माझा जो मित्र आहे दुसरा सैनिक आहे तो बिमार आहे, आजारी आहे, मग त्याच्यामुळं मी इथेच आहे। आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला खरंच वाईट वाटेल, परंतु जवळ 36 तास तो मुलगा तिथेच उभा राहून आपल्या भारत मातेचं रक्षण करत होता। हे रक्षण करत असताना आपल्या बरोबर असणाऱ्या सैनिकांची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते, हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 ह्या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं। तो हसून म्हणाला, मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे। इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मॅडम जी। बघा, लेखिकेनं त्याला सांगितलं की अरे तू 36 तास इथं उभा राहून नोकरी करतोय, ड्युटी करतोय, आणि लेखिकेच्या 10 ते 5 या 8 तासाच्या 6 तासाच्या ड्युटीमध्ये हे बसलंच नाही। किंवा आपण नॉर्मली साधारणपणे 8 तास ड्युटी करत असताना देखील खूप कंटाळतो, 4 वेळा चहा प्यायला जातो, 2 वेळा आपण मधला ब्रेक घेतो, आणि त्यात सुद्धा आपण काम करत असताना किती किरकिर करत असतो। आणि इथे मात्र हा तरुण 36 तास उभा राहून काम करतोय। कुठल्याही प्रकारचं त्याच्यासाठी करमणुकीचं साधन नाहीये, कुठल्याही प्रकारचं त्याला संरक्षण नाहीये, उलट तो आपलं संरक्षण करतोय। आणि मग लेखिका म्हणाल्या की तेरा बडी अजून 2 दिवस नाही आला तर? मग तो तरुण त्या ठिकाणी अतिशय छान हसून म्हणतोय, कोई बात नाही मॅडम जी, माझा बडी अजून आला नाही तरी चालेल, परंतु तो ठीक झाला पाहिजेत। अजून 2 दिवस 3 दिवस जरी थांबायचं असलं तरी मी ते थांबेल, परंतु तो ठीक झाला पाहिजेत। लेखिका म्हणते, अरे तू इतकं सहजतेने कसं बोलतोयस? या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है। प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा। अगदी सोपा आहे, फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये घेतलं पाहिजेत की आपल्याला आपल्या भारत मातेचं रक्षण करायचंय, त्याचबरोबर आपल्या या मित्र भावांचं जे सैनिक आहेत त्यांचंही रक्षण करायचंय, असं या ठिकाणी त्या मुलानं लेखिकेला शिकवलं। 2006चा लढाख हा एक नवच रूप लेऊन समोर आला होता। आभाळच फाटलं होतं, कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता। बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होतं। तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं। लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते। एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा। त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही, दिमाग में डाल दिया था ना। आता बघा, डोक्यामध्ये घातलं होतं त्यांनी देखील की आपल्या या कर्नल झा मित्रांना भेटल्याशिवाय जायचं नाही, कारण आपला वरचा जो मित्र सैनिक आहे तो पण म्हटला होता की बस दिमाग में डाल दिया तो हो जाता है। बरोबर 5 वाजता दिमागधार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली। आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं।
आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही. उदास होऊ नका. आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील असे ते म्हणाले. हॉटेलवर पोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणाकडे निघालो. बघा, मनामध्ये आपण जर एक दृढनिश्चय केला तर तो दृढनिश्चय आपला मार्गी लागतोच. आम्ही देखील आता पुढे जाणार होतो, परंतु कर्नल झा यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. मग त्या ठिकाणी लडाखला खूप पाऊस झाला होता. लडाखला झालेला पाऊस हा तिथल्या लोकांना अप्रूप होता आणि मग अतिशय बिकट परिस्थिती होती. रस्ते बंद होते आणि मग त्यावेळेस कर्नल झा यांची गाडी तिथे आली. कर्नल झा यांनी सगळी चौकशी केल्यानंतर सांगितलं की रस्ते बंद आहेत, तुम्ही अगोदर कारगिल द्रास या ठिकाणी जा आणि 2 दिवसानंतर मग परत तुम्ही लडाखला जाऊ शकता. आणि आणि त्या ठिकाणी कर्नल झा यांच्या म्हणण्यानुसार लेखिका आणि सगळेजण आता कारगिलच्या दिशेला गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनातील जे मळब आहे, त्यांच्या मनातील जी काही शंका होती ती दूर झाली आणि ते आता कारगिल द्रासकडे निघाले. कारगिल द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणानं पुनरागमनायचं म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणात अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते, कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता आणि सोबत तरुण मुली. रस्ता बंदच. माघारी जाणं अशक्य, पुढे जाणं दुरापास्त. एकच आधार, आर्मी पोस्ट. बघा, आर्मीच्या एरियामध्ये, बॉर्डरच्या एरियामध्ये अतिशय बिकट परिस्थिती असते आणि अशातच हे सगळे जण कारगिल द्रासकडे जायला निघाले होते. परंतु पुढे एक पूल कोसळला होता. आता पुढेही जाऊ शकत नव्हतो आणि पाठीमागेही जाऊ शकत नव्हतो. आम्हाला 3 जण म्हणाले की पुढे येऊ नका, कारण पुढे पूल कोसळला आहे, भयान परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग आता जायचं कुठं? तर अशातच एकच आम्हाला आधार होता आणि ते म्हणजे आर्मीचं जे चेकपोस्ट असतं त्या आर्मीच्या पोस्टमध्ये थांबायचं, कारण आमच्याबरोबर तरुण मुली देखील होत्या. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील माझ्यावर होती. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट आहे असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाजत दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. बघा, पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट होतं, TCP. आणि त्या 3 जणांनी आम्हाला सांगितलं की हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाजत दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटाच चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCP वर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्म. बघा, अतिशय छान या ठिकाणी लेखिकेनं वर्णन केलं आहे. रस्ता बिकट आहे, पुढे जाऊ शकत नाही, मागे जाऊ शकत नाही. आणि मग त्या 3 जणांना आम्ही विनंती केली की आम्हाला एवढ्या सगळ्या लोकांना, हा 36-37 जणांचा आमचा जो परिवार आहे तो परिवार तुमच्या हवाली करतोय. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मिलिटरीच्या लोकांनी आम्हाला गरम पाणी देऊन उबदार आमचं स्वागत केलं. आणि खूप खटापट केल्यानंतर कर्नल झा यांना फोन लागला. कर्नल झा यांनी लगेचच समोरून आम्हाला बोलले की कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. म्हणजे किती आपुलका आहे, किती आपुलकी आहे. सेवा परमो धर्म आहे. आणि लष्कराबद्दलच्या आत्मीयतेचा अभिमान आम्हाला अजून जास्त वाढायला लागला. आमच्या त्या पोतडी आणि लष्कराबद्दलच्या आत्मीयतेचा अभिमान आम्हाला आणखीन त्या ठिकाणी जास्त वाढायला लागला. सेवा परमो धर्म.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरे जडित झाल्या जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखानं सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का कसे कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्याच्या गाडीतून या माझ्या मागोमाग. का कसे कुठे प्रश्न नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. बघा त्या ठिकाणी एक धिप्पाड आणि मोठा दणकट असा आकाश नावाचा जो मेजर होता तो हसत मुखाने समोर आला आणि म्हणाला, चला माझ्या बरोबर. आणि का कुठे कसं विचारायचीच गरज नाही, कारण कर्नल झा म्हणाले होते माझा एक बंदा येईल आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी राहायची वगैरे सोय करील. एखादी मर्दुनकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगी सारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलं. आमचं हे आतिथ्य ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. बघा, स्वयंमधून कोहम असा निनाद, फक्त स्वयं नसून तर आपण सर्वजणांचं पाहिलं पाहिजेत असा निनाद या ठिकाणी उमटत होता. आणि सर्वांनी अतिशय छान आमचं स्वागत केलं. वाफाळलेला चहा मला प्यायला दिला. त्यानंतर आमची वयाप्रमाणे राहायची सोय केली. त्यानंतर संध्याकाळी जेवण झालं आणि ते म्हणाले सुद्धा की आप हमें मिलने के लिए इतनी दूर से आते हो, मुंबई से आते हो, तो आपके लिए हमें भी कुछ करने का मौका दीजिए. मुंग्यांप्रमाणे ती सर्व सैनिक कामं करत होती आणि आमच्याबद्दल त्यांना देखील खूप प्रेम होतं. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, हे मनात प्रश्नच होते. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी. माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यतीत होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलाची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकरीचं होत चाललं आहे. बघा, अजून एक खूप महत्वाचा विषय या ठिकाणी कर्नल राणा यांनी आता मांडलेला आहे. ज्यावेळेस पूर्वी सैनिकांना फक्त पत्र यायचं आणि त्या पत्राच्याच माध्यमातून खुशाली कळत असायची, परंतु आता टीव्हीमुळं आणि मोबाईलमुळे संस्कृत्या बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळं सैनिकांना आता घरचे सगळ्या गोष्टी अगदी मोबाईलवरती एका क्षणामध्ये कळतात आणि मग तो घराशी कनेक्टेड असतो. परंतु सैनिक हा देशाशी सीमेवरती कनेक्टेड असायला पाहिजेत, म्हणजे खऱ्या अर्थानं त्याला सैनिक बनवणं देखील आता खरंच जिकरीचं, कठीण आणि मेहनतीचं चाललेलं आहे. आणि ज्या समाजातून सैनिक येतात त्या समाजाचा पगडा देखील त्या सैनिकावरती असतो, असं त्या ठिकाणी कर्नल राणा म्हणतात. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. माझे वचन पूर्ण झाले होते. 2008ला मी जे 5 वर्ष इथे येईल आणि लोकांना भेटेल असं म्हटले, ते माझं वचन आता पूर्ण झालं होतं. आणि आम्हाला सैनिकाच्या आड किंवा कर्नलाच्या आड देखील एक माणूस असतो. तो माणूस आता खूप चांगल्या पद्धतीनं कळाला होता. अनुमावशी, ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड, ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. आमच्याबरोबर भाग्यश्री जी आली होती ती देखील या ठिकाणी हे सर्व पाहून उद्गारली आणि म्हणाली, काय म्हणाली तर, अनमावशी, या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो का?
आणि कोणता सुगंध आहे? तो सुगंध म्हणजे आपल्या शहीद झालेल्या वीरांचे स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा हा पहाड, ह्या सर्वांची हृदयस्पर्शी वातावरण आहे आणि त्यामुळेच या वातावरणामध्ये एक छान असा सुगंध पसरलेला आहे. अशी ही भाग्यश्री भावुक होऊन उद्गरली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशीच बोलणं चालू होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रींचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे, असं देखील या ठिकाणी आपल्याला लेखिका सांगत आहेत.